दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले। परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद। जोहान्सबर्गमध्ये G20 शिखर परिषदेच्या काल झालेल्या तिसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन। भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IBSA डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव। देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज घेणार शपथ। माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात होणार समाविष्ट। स्वदेशी जहाज निर्माणात महत्त्वाचा टप्पा। इस्रायलचा बैरूतवर हवाई हल्ला, हिजबुल्लाहचा सैन्य नेता अली तब्ताबाई ठार। दृष्टिहीन महिलांच्या पहिल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद। गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला 489 धावांचा डोंगर। आज तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची कसोटी। आणि जपानच्या युशी तानाकाला नमवून भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद।